स्वरूपात सुरुवात करूया। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करण्यासाठी रविवारी हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही आणि त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत। ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ कर्जत आणि कर्जत खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल। चांदीची झळाळी दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी 3,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,67,000 अशा उच्चांकी भावावर पोहोचली आहे। 9 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात झालेली 11,200 रुपयांची वाढ आणि 10 रोजी पुन्हा झालेली वाढ पाहता 2 दिवसात चांदीचे भाव 14,200 रुपयांनी वधारले। मोसमी पावसाने राजस्थानमधून 3 दिवस लवकरच परतीचा प्रवास सुरू केला। महाराष्ट्रातून मात्र 5 दिवस उशिरा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालाय। मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर आणि नाशिकसह उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरपासून बुलढाणा, अकोलापर्यंत पश्चिम विदर्भातून माघार घेतली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीविना खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत राज्यभरात 157 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून 135 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं हवेत विदल्याची अनेक उदाहरणं दिली जातात, पण आता ही आश्वासनं हवेतच राहणार नाहीत। यासाठी राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार आहे। आश्वासनं दिली तर ती 90 दिवसात पूर्णही करा असे आदेश देण्यात आले। अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची अंमलबजावणी आजपासून देशातील 100 जिल्ह्यात सुरू होणार आहे। महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणातून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली। पंचनाम्यानुसार एकूण अंदाजे 110 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 140 जनावरं वाहून गेले आहेत तर 253 दुधाळ जनावरं मृत झाली आहेत। 85 घरांसह 167 दुकानांचं नुकसान झालंय। चाकणच्या कुरुळी येथे तळेगाव उरुळी बायपास रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात जन आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनी हजेरी लावून ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दिला। हा प्रकल्प रद्द करून पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली। जळगावच्या मध्ये बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडला। ठाकरे ब्रँड सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना पळताभुई थोडी होईल। बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, पुढच्या वेळेला ताकदीनं मैदानात उतरू आणि विजय मिळवू असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे, तर काही ठिकाणी महायुती म्हणून लढणार असल्याचं फडणवीस म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज आमनेसामने येणार आहेत। उद्धव ठाकरेंची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपचे मंत्री गणेश नाईक करणार आहेत, तर म्हाडा कोकण विभागाच्या घरांच्या सोडतीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील। मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाचा पहिला अधिकृत मोर्चा ठाण्यामध्ये निघणार आहे। ठाणे मनपातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून हा मोर्चा काढला जाणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी पालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणार का यावर चर्चा सुरू झाली आहे। सोलापूरच्या सांगोल्यात शेकापला खिंडार पडले। शेतकरी कामगार पक्षातील बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपणर आणि सचिन देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आमदार बाबासाहेब देशमुखांना धक्का बसलाय। सांगोल्यात भाजपच्या रॅलीत हुल्लडबाजी समोर आली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी बाबासाहेब देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या। सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही, मात्र या घटनेचा शेकापच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। बाबासाहेब देशमुखांच्या घरावरील हल्ल्याची घटना चुकीची असून पोलिसांनी तातडीनं आरोपीला पकडून कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भुजबळांच्या आहारी गेल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे। जो भुजबळांच्या आहारी जातो तो संपतो असाही घणाघात त्यांनी केला। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या यादीतून अकोला जिल्ह्याला वगळण्यात आलंय, त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। मात्र तहसीलदार गैरहजर असल्यानं शिवसैनिकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडला। मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अकोल्याच्या बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात आली। दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देण्यात आला।
जळगाव जिल्ह्यातील अर्धवेळ महिला परिचारिका आणि सेविकांच्या आई कामगार संघटनेकडून जळगाव जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं। पगारवाढ, करुणा भत्ता आणि मानधन वेळेवर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं टॉवरवर आंदोलन केलं। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर हे 3 तालुके अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। करमाळ्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला। दरम्यान आमदार खताळे यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। यावेळी तहसीलदारांच्या खुर्चीवर सोयाबीनची झाडं फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। तातडीनं हिंगोली सेनगाव तालुक्यांना अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली। राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुधारित GR काढण्यात आलाय। कालच्या GRमध्ये नांदेड जिल्ह्याचा आणि तालुक्यांचा उल्लेख नव्हता आणि त्यामुळे वाद झाल्यानंतर शासनाकडून पुन्हा सुधारित GR जाहीर करण्यात आला। या नव्या GRमध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय। निलेश घायवळसह सचिन घायवळवर देखील मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळवरही गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले, त्यामुळे आता पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करणार आहे। घायवळला शस्त्र परवाना दिलाच नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मंत्री कदमांवरील आरोप चुकीचे असल्याचंही ते म्हटले। सांगली पोलिसांकडून 1,11,00,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। इगतपुरी बनावट कॉल सेंटर प्रकरणी अनेक IPS अधिकारी सीबीआयच्या रडारवर आलेत आणि याबाबत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली। या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी कठोर भूमिका घेतली असून लवकरच कारवाई अधिक तीव्र होऊ शकते असे संकेत देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण केलं जाणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते 12 ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। नांदेड जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झालंय। 14 पंचायत समित्यांपैकी 6 ठिकाणी सभापती पद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय। बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार तालुक्याला अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। यासाठी तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये विकास कामांसाठी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आलेत आणि यामुळे नागरिकांनी नाहक त्रास सहन त्यांना करावा लागतोय। तातडीनं कामं पूर्ण करून रस्ता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार सकाळ 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल, त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आणि त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये विकास पासलकर आणि इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्याकडून पुण्यामध्ये सध्या दौरा सुरू आहे किंवा पाहणी सुरू आहे। बीडमध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी दिंडीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन रामेश्वर महाराज धपाटे यांनी केलं। धाराशिवमध्ये पुण्यातील दुनियादारी ट्रस्ट आणि हेवन पार्क मित्रमंडळानं जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास बॉक्स, वह्या, रायटिंग पॅड, पेन सेट तसंच अन्य आवश्यक शालेय साहित्य देण्यात आलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर भीषण अपघात झाला। 3 वाहनं एकमेकांना धडकली। अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झालाय। ड्रग्ज तस्करांना खडकपाडा पोलिसांनी दणका दिलाय। 17 ड्रग्ज तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। 13 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून 4घांचा शोध सुरू आहे। या कारवाईमध्ये 70 लाखांसह गांजा, वाहनं, पिस्तूल आणि वॉकी टॉकी जप्त करण्यात आलाय। गोंदियाच्या आमगावात मल्हारी तलावात जहाजावरून पडून एकाचा मृत्यू झालाय। सुखदेव कुवरलाल दुधबर्वे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। बुलढाण्याच्या मलकापुरात अल्पवयीन तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं। यावेळी संतप्त जमावानं 3घांना बेदम चोप दिला। मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकलाय। पेट्रोल पंपावरून दरोडेखोरांनी रोख रक्कम लंपास केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी ही माहिती दिली।
दक्षिण अमेरिकेतील लोकशाही चळवळीला बळ देणाऱ्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. मात्र हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः तीव्र संताप व्यक्त केलाय. अभिनेता सुनील शेट्टी यानं व्यक्तिमत्व हक्काच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. अनेक सोशल मीडियावरील पेजेस आणि वेबसाईट परवानगीशिवाय त्यांच्या छायाचित्रांचा वापर जाहिरातींसाठी करत असल्याचा शेट्टी यांनी दावा केलाय.